बारामती नगर परिषद निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी रॅली काढल्या जात आहेत। शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळवंत बेलदार आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद आहे। सर्व थरातून सर्व लोकांतून आम्हाला मत मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे। कसं प्रचाराचं नियोजन केलं जातं? प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करत आहे। आमचे पॉम्पलेट आमचे विचार तिथपर्यंत कसे पोचतील याची आम्ही काळजी घेतो। एकूणच या ठिकाणी बारामतीमध्ये विकास देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे। मात्र तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने आता ठिकठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आहे। काय अशा प्रमुख तुम्हाला समस्या जाणवतात? त्या ठिकाणी विकास झाला आहे का नाही असं वाटतं का? नक्कीच बारामतीचा विकास झाला आहे, पण तो केला साहेबांनी केला। बारामतीमध्ये कंपन्या आणल्या, लोकांना रोजगार निर्माण केले। बारामतीमध्ये आपण बघितलं विद्याप्रतिष्ठानसारखी संस्था आणली। चांगल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये सध्या AIचं एक इन्स्टिट्यूट होत आहे। या एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था आपल्या इकडे आणल्या, तर सगळ्या पवार साहेबांनी आणल्या। आणि जो विकास, शाश्वत विकास म्हणतात त्याला, तो सगळा पवार साहेबांनी केला। आणि जो दिखाऊ विकास केला आहे, तुम्ही जर बघितलं भिगवण रोडला आता, तर भिगवण रोडला पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक चौकात जवळपास 48 लाख रुपये हे फक्त तिथल्या स्पीड ब्रेकरवर खर्च केला आहे। पण तुम्ही जर भिगवण चौकापासून ते VP कॉलेजचं चौक, पेन्सिल चौकापर्यंत बघितलं तर महिलांसाठी एकही स्वच्छतागृह केलेलं नाही। याच्यातून एक ठिकाणी जरी स्वच्छतागृह केलं असतं तर त्या ज्या भागात विद्यार्थिनी आहेत, ज्या महिला आहेत, त्यांच्यासाठी सुविधा झाली असती, त्यांची अडचण झाली नसती। अशा प्रकारे थोडंसं विचार करून चांगले निर्णय घेतले पाहिजेत, ना की दिखाऊपणाचा विकास केला पाहिजे। तुमचे प्रचाराचे प्रमुख मुद्दे काय आहेत? आणि आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे की जो सध्या विकासाची जी दरी दिसत आहे बारामतीत, एक ठराविक भागात चांगल्या पद्धतीने विकास, किंवा ठराविक भागात ड्रेनेज लाईन चांगल्या आहेत, ठराविक भागात रस्ते चांगले आहेत, ठराविक भागात स्ट्रीट लाईट आहेत, सगळ्या सोयी सुविधा ठराविक भागात मिळतात। पण त्याचंच उलट आपण दुसऱ्या भागात गेलं तर तिथं काहीच मिळत नाही। तिथं रस्ते चांगले आहेत ना, ड्रेनेज सुविधा आहे। पावसाळा थोडासा जरी पाऊस झाला तरी लोकांच्या घरात पाणी घुसत आहे। याची आम्ही समानता आणण्याचा प्रयत्न करू आणि ज्या भागात खरंच गरज आहे त्या भागात चांगला विकास करू। सांगता सभा होणार आहे, या सांगता सभेला कोण कोण उपस्थित असणार आहे आणि कुठे असणार आहे सांगता सभा? सांगता सभेचं नियोजन चाललं आहे। नक्कीच सांगता सभेला आदरणीय ताई सुप्रियाताई येतील, योगेंद्र दादा आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील। प्रचाराला प्रतिसाद मिळतोय, निकाल कसा असेल? नक्कीच निकाल आमच्याच बाजूने असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने लोकसभेला अंडर करंटमध्ये वातावरण होतं, लोकांनी ठरवलं होतं की आता आपण मतदान कोणाला करायचं आहे, त्याच पद्धतीने आता सुद्धा लोकांनी ठरवलेलं आहे मतदान कोणाला करायचं। आणि नक्कीच ते निकालाच्या दिवशी संपूर्ण जनतेला बारामतीकर दाखवून देतील। नक्कीच खूप खूप धन्यवाद। हे होते बळवंत बेलदार। मंगेश केसरे, साम TV न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।